आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आढावा बैठकीदरम्यान शिवसेनेमध्येच कोल्ड वॉर पाहायला मिळाला आहे। शिवसेनेतील अंतर्गत तणाव चव्हाट्यावर आला आहे आणि पालकमंत्री संजय शिरसाट व्यासपीठावर येताच उपस्थित आमदारांनी औपचारिक स्वागत करत हस्तांदोलन केलं। मात्र आमदार अब्दुल सत्तार यांनी ठळकपणे अंतर ठेवत ना उभे राहिले ना हस्तांदोलन केलं। बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये अबोला कायम असल्याचं प्रकर्षाने जाणवलं। एकमेकांजवळ बसलेले असताना सुद्धा एकमेकांकडे पाहणं आणि संवाद त्यांनी टाळला आणि दोघांनीही वेगवेगळ्या गटामध्ये चर्चा करण्यात वेळ घालवला। सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्यासोबत संवाद साधला, तर शिरसाट इतर आमदारांमध्ये व्यस्त राहिले आणि या संपूर्ण प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत कोल्ड वॉर आता उघडपणे समोर आल्याची चर्चा आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अविनाश कांडजे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अविनाश, काय सांगाल? शिवसेनेतलेच दोन मंत्री अबोला ठेवून असल्याचं या ठिकाणी दिसून आलं आहे, नेमकं काय घडलं होतं? फराळ, खरं तर ही संपूर्ण जो या दोघांमधला जो कोल्ड वॉर आहे तो आपल्याला विधानसभा ज्यावेळेस झाल्या त्यावेळेसपासूनच पाहायला मिळतोय। हे दोघेही नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही किंवा अंतर्गत धुसफूस ही शिवसेनेतली आपल्याला पाहायला मिळते। पण आज श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत जालना संभाजीनगर लोकसभा आढावा बैठक घेण्यात आली होती आणि या बैठकीच्या श्रीकांत शिंदे पोहोचण्याच्या काही वेळ अगोदर त्या ठिकाणी पालकमंत्री पोहोचले। पालकमंत्री पोहोचायच्या अगोदर संजनाताई जाधव असेल, आमदार अब्दुल सत्तार असतील, ते त्या ठिकाणी बसलेले होते। मात्र ज्यावेळेस पालकमंत्री आले त्यावेळेस बाकी आमदारांनी उभं राहून त्यांच्यासोबत हस्तांदोलन केलं, गप्पा मारल्या। पण त्याच वेळी अब्दुल सत्तार असेल किंवा संजना जाधव असेल हे आपल्या खुर्चीवरून उठले देखील नाहीत, तर एकमेकांकडे पाहणं देखील या दोन्ही नेत्यांनी टाळलं। आपण जर बघितलं तर त्यानंतर देखील दोघांच्या खुर्च्या शेजारीच टाकण्यात आल्या होत्या। दोघं शेजारी बसलेले होते। शेजारी बसलेले असताना देखील त्यांनी एकमेकांसोबत बोलले तर नाहीच, मात्र एकमेकांकडे पाहणं देखील या दोघांनी टाळलेलं आहे। हस्तांदोलन तर टाळलंच, पण पाहणं देखील टाळलं। त्यामुळे दोघांमधला कोल्ड वॉर पुन्हा एकदा पाहायला मिळालाय। तर शिवसेनेतली अंतर्गत धुसफूस देखील या ठिकाणी चव्हाट्यावर आलेली पाहायला मिळते। खास करून ज्यावेळेस खासदार श्रीकांत शिंदे आले त्यावेळेस देखील हे दोघं नेते जरी एकत्र होते तरी यांनी एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नाही। त्यामुळे एकूणच आता जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेच्या या अंतर्गत धुसफुसीची चर्चा रंगताना दिसते। बरोबर आहे अविनाश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पाहुयात पुढची बातमी। छत्रपती संभाजीनगर मनपाचे विरोधी पक्षनेते आणि एमआयएम नगरसेवक साजिद बिल्डर यांनी अधिकाऱ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। जुन्या शहरामध्ये काम करायचं असलं तर कुठल्याही महापौरांना इम्तियाज जलील यांना विचारावंच लागेल असं म्हणत महानगरपालिका अधिकाऱ्यांना धमकावल्याचा हा व्हिडिओ होता आणि यावरून आता राजकारण तापलंय। ही एमआयएमची मस्ती आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे। तर अशी दादागिरी चालणार नाही असा इशारा मनपा स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी दिलाय। और अगर मैंने एक लोक प्रतिनिधि का जिक्र भी किया तो उसके अंदर प्रॉब्लम क्या है? मैं एज अ कॉर्पोरेटर ऑफ एमआईएम, मेरे लिए सर्वा इम्तियाज जलील साहब है। मेरे लिए जो है तो सारी चीजें, महापौर साहब का सम्मान अपनी जगह पे, उप महापौर साहब का सम्मान अपनी जगह पे, आमदार खासदार का सम्मान अपनी जगह पे, मगर मेरे लिए एज अ पॉलिटिकल पार्टी का मैं मेंबर हूँ तो मेरे लिए सर्वा इम्तियाज जलील साहब है। ही मस्ती एमआयएमची, एमआयएमला असलेली मस्ती, जातीवादाचं भरलेलं, त्यांच्या डोक्यामध्ये भरलेला तो राग, औरंगजेबचं संभाजीनगर झालेलं नामांतर आणि त्याचे आता जे नगरसेवक निवडून आलेत त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये आलेली मस्ती, त्याचा हा परिणाम आहे। ही मालकी कोणी जर दाखवायचा प्रयत्न करत असाल, तुम्हाला असं जर वाटत असेल की ही जागा इकडचा भाग माझा आहे तिकडचा भाग माझा, ही रजाकारी नाही। रजाकारी उकडून फेकण्याची ताकद या संभाजीनगरमध्ये आहे। म्हणून अशा भाषा व्यक्त करणाऱ्या जे काय केलेली त्यांनी त्याच्यावर निश्चितच आता गुन्हा सुद्धा नोंदवला पाहिजे। चुकीच्या पद्धतीने काम करू लागले अधिकारी। कोणासाठी काम करतात? जनतेसाठी, तुमच्यासाठी, तुमच्या वार्डात प्रभागात काम करायचं का नाही? तुम्ही त्यांना त्रास द्यायचं कामच करणार नाही। मग जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे जनतेचे काम करायसाठी, दादागिरी करते, दादागिरी नाही चालणार आमच्याकडे। इस छत्रपती संभाजीनगर शहर आहे, औरंगाबाद होता म्हणून दादागिरी केली, आता छत्रपती संभाजीनगर झालेला आहे।